उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। वाढत्या तापमानाचा लोकांना धोका जाणवू शकतो। गडचिरोली जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे। विशेषतः शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उष्माघाताचा धोका जाणवतो। वाढता उष्मा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे। एप्रिल व मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। उष्माघाताचा फटका बसणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयासह सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माधुरी किल्लाके यांनी दिली। उष्माघातासाठी आपल्याकडे सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष जे आहे, कोल्ड वॉर्ड ज्याला आपण म्हणतो, ते आपण तयार केलेले आहे। आपल्या जिल्हा स्तरावर जे आहे 7 कोल्ड वॉर्ड आहेत त्या, आणि सर्व SDH लेवलला, RH लेवलला आणि WH लेवलला एक कोल्ड वॉर्ड जे आपण तयार केलेले आहे। आणि त्यामध्ये पंखे, कूलर, कुठे कुठे AC आणि बर्फाची सोय, पाण्याची सोय आणि सर्व औषधं जे आपल्याला लागतात उष्माघाताच्या मॅनेजमेंटसाठी, त्याची सगळी सोय आपण करून ठेवलेली आहे। आतापर्यंत आपल्याकडे काही रुग्ण आढळले आहेत का? सध्या नाही आले आपल्याकडे कोणते रुग्ण उष्माघाताचे, पण कोणतेही आले तर आपण त्याचं मॅनेजमेंट करण्यास तयार आहोत।